चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीतल्या तासगावमध्ये संजय राऊत सांगली जिल्ह्यातले आपले म्हणजे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख दुधाचे बापू, सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे प्रमुख मान्यवर आणि या तासगावात सूर्य आग उठतो आहे तरी आपण इथे आला असे सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी, आता फक्त वातावरण तापले आहे, उन्हाळा हळूहळू राजकारण तापले आणि जशी शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार हे पुढे जाताना दिसतील तशी आपल्या विरोधकांची डोकी तापली, ती आत्ताच तापलेली दिसते. लोकांना आश्चर्य वाटतंय की सांगलीमध्ये शिवसेनेला लोकसभा लढवायचा निर्णय का आणि मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेसला एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न जिल्ह्यातल्या 1-2 लोकांना पडला, अख्ख्या महाराष्ट्राला किंवा देशाला पडलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातली मक्तेदारी जी आहे, आमदारकीची खासदारी, ती आमच्याकडेच राहायला पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहायला पाहिजे, ज्यांच्या हातामध्ये हे सगळे इकडली संस्था, बँका, कारखाने, शैक्षणिक संस्था, सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याचे, विधिमंडळात जाण्याचे, लोकसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्या सगळ्यांनी जनतेला आमचं गुलाम म्हणून राहायचं. यासाठी या देशात लोकशाही आलेली नाही. या देशातला सामान्यातला सामान्य माणूस हा महापालिकेत गेला पाहिजे, हा जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे, हा विधानसभेत गेला पाहिजे, हा लोकसभेत गेला पाहिजे, तो आमदार झाला पाहिजे, तो मंत्री झाला पाहिजे, तो मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि तो सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. ही लोकशाही. पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटतं की असं याला आम्ही लोकशाही मानतो. 50-60 वर्ष आमची घराणी चालली पाहिजे आणि जोपर्यंत ती घराणी आहे त्या घराण्याकडे सत्ता आहे म्हणून ती लोकशाही. आणि ह्या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं, शिवसेनेने केलं. आपण जर शिवसेनेचा इतिहास पाहिला गेला 50-55 वर्षाचा तर अत्यंत सामान्य माणूस, फाटका माणूस, नोकरदार माणूस, मजुरी करणारा माणूस, त्याला शिवसेनेने मुंबईचा महापौर केला. सातत्याने खांडेकरताई आपल्याला माहिती आहे, भाजीवाले सगळं दुसरं भाजी विकायचं, बरं का, सगळं दुसरं भाजी विकायचं. मुंबईतले सगळे महापौर आपण जर पाहिले हे साधे म्हणजे तेव्हा मुंबईचा महापौर म्हणजे मुख्यमंत्र्याच्या वर, आमदार हे वॉचमन, कंपन्यामध्ये काम करणारे लोक, कुठे कुठे अशी मजुरी करणारे लोक, मराठवाड्यामध्ये साखर कारखान्याच्या गेटवर रिसीट फाडणारे लोक, हे आमदार झाले, हे मंत्री. रिक्षावाला आणि भिक्षावाला सुद्धा, भिक्षा मागणारे
मनोहर जोशी जाहीरपणे सांगायचे की भिक्षा मागू शकतो. बरं, माधुकरी मागून ते सुटले, ते शिवसेनेमध्ये आले आणि देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद. नारायण राणे ते तर म्हणायचे जर मी शिवसेनेत नसतो आलो तर मला मर्डरच झाला असता. अशा माणसाला राज्याचा मुख्यमंत्री बाळासाहेब एकनाथ शिंदे रिक्षाचा वाटतं. म्हणजे ही जी मक्तेदारी आहे मोठ्या घराण्यांची की आमच्याकडे पैसे आहेत, आमच्या त्याच्याकडे सत्ता आहे, म्हणून आमची पोरं सुद्धा मंत्री, खासदार, आमदार व्हायला पाहिजे. हे शिवसेनेने म्हणून जात पात न पाहता शिवसेना लोकांना पुढे त्याच्यामुळे सांगलीमध्ये एक साधा शेतकऱ्याचा मुलगा जर आम्ही खर्च किंवा उभा केला असेल पण तो साधा आहे का? त्याने क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढवलं. जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, ज्याने सांगलीची शान आणि प्रतिष्ठा वाढवली. सांगलीची शान आणि प्रतिष्ठा काय फक्त पाठीशी कारखाने, शैक्षणिक संस्था असल्यावर वाढते काय? त्याचे अर्धे बंद पडले. आम्ही 10 ठिकाणी काल गेलो तर 6 ठिकाणी कारखाने बंद पडले. लोकांचे पैसे देणी थकली. पण या तरुण पैलवानाला सांगलीची प्रतिष्ठा शान वाढली. काय त्याची लोकप्रियता मी पाहतो ना तरुणांना. हा काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उठवू शकेल तरुणांचा. हा विश्वास वाटल्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की आपल्याला सांगली लढायची. आधी चंद्रहार आला समोर आणि मग आम्ही ठरवलं की सांगली लढायची. आधी लोकसभा घेतली आणि मग चंद्रहारला शोधला असं नाही. आधी चंद्रहार शिवसेनेमध्ये आला आणि हा सांगलीचं प्रतिनिधित्व करू शकतो हे जेव्हा असं वाटलं आपला शिवसेनेला, उद्धवजींना, आम्हाला सगळ्यांना, तेव्हा आम्ही म्हटलं की सांगली आली. आता एक मक्तेदारी बातमी. आम्हाला आदर आहे. या भागाचे मोठे नेते होऊन गेले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहकार क्षेत्रात वसंतदादा पाटलांपासून सगळेच आमचे आदर. आणि वसंतदादांचं राजकारण सुद्धा सामान्य माणसाला पोषक असतं. वसंतदादांनी पण शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण आणि त्या शेतकऱ्याचा अभिप्राय सांगा. आज जर कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून एवढंच सांगेन, ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना वागायच्या आवडतात. मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल. पण असं मला वाटत नाही. काही मोजके लोक असतात ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करतात. ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणायचा आहे आणि जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री. आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं गाव आहे आणि या गावात त्यांनी काय दिवे लावले हे सुद्धा आपण सांगा. काही जण आता ओळखत नाही, तुम्ही जण आता ओळखत नाही. जण अनेक पुरुष ओळख आला रागा पाटलांबरोबर यायचे माझ्या. मग त्याने अनेक पक्ष बदलले. जो माणूस आपल्या पक्षाशी, आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहू शकतो तो या भागातल्या जनतेशी आणि या मातेशी काय एकनिष्ठ अर्थात कोणी काही जरी केलं तरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये आहे. लोक म्हणतात मोदी 400 पार. मोदी स्वतःच म्हणतो अब की बार 400 पार.
पण तुम्ही 400 पार काय, तुम्ही 200 पार सुद्धा होत नाही त्याची मला खात्री आहे. पण सांगलीमधली घोषणा अधिक लोकप्रिय आहे, अबकी बार चंद्रहार. मोदीच्या गुजरातमध्येच मोदी हारतोय असा रिपोर्ट आहे आज. झाली 10 वर्ष पास झाली, तुम्हाला 10 वर्ष दिली बदल घडवण्यासाठी. 10 वर्ष भरपूर झाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. 10 वर्षात तुम्ही काय बदल घडवला? या देशातल्या तरुणाला फसवलं, बेरोजगाराला फसवलं, शेतकऱ्याला फसवलं. आता मोदी गॅरंटी आलेली आहे. मोदी गॅरंटी, मोदीची गॅरंटी काय आहे? ऑफलाईन खोटं बोलायचं. मोदी हा आणि त्याचे लोक ही भ्रमिष्ठ लोकांची टोळी आहे. आज सकाळी मोदीचे भाषण आहे. म्हणजे तुम्हाला जर वेळ घालवायचा असेल तुम्ही सिनेमाला जाऊ नका. मोदीचा मोदी भाषणामध्ये सांगतोय, एक पहिला वाक्यातच मी हसलो. अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड यहाँ पर. आता हवेत हे रस्ते बांधायला लागले बाय रोड. अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड पहुंचा. हे असे भ्रमिष्ठ लोक आहेत, देशावर राज्य करतात. आणि आपण अंधभक्त जे आहेत, जागोजाग निर्माण केलेल्या टोळ्या अंधभक्तांच्या, त्या टाळ्या वाजवतात. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळामध्ये माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घराघरात औषध पोहोचेल का, इंजेक्शन पोहोचेल का, अन्नधान्य पोहोचेल का याची काळजी घेतो. किंवा अमुक अमुक भागामध्ये बाबा धान्य आहे का, शिजवलेलं अन्न मिळतंय का, पाणी मिळतंय का, औषधं मिळत आहेत का, मास्क मिळत आहेत का, ह्याच्यावर त्या माणूस आपला कुटुंब प्रमुख काम करत असताना नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा. अरे देश कुठे चाललाय? काय हा देश इतका मोठा 40 कोटीचा देश. अरे लोक हसतात आपल्याला परदेशात गेल्यावरती. तुमच्या देशामध्ये असंच आहे. एकेकाळी हा देश साप आणि गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. या देशाला 17 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्या देशाचा विकास केला. आणि हा परत आपल्याला 200 वर्ष मागे घेऊन चाललेला प्रधानमंत्री आपला, त्याच्या खोटेपणावरती आपण टाळ्या वाजवतो. आणि म्हणून आपल्याला जर बदल हवा, या देशाला प्रतिष्ठा द्यायची असलेल्या, महाराष्ट्राला प्रतिष्ठा द्यायची असलेल्या, सांगलीला ताकद द्यायची असेल तर कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय त्याच्याकडे जाऊ. म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार, म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी आपण या मतदारसंघामध्ये आपण बरोबर करून हा प्रचार केला पाहिजे. लोक कंटाळले. हा जर मोदी कधी समोर आला तर लोक रस्त्यावर डोळे मारतात. अशी चीड आहे लोकांना, शेतकऱ्यांचा. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं याची कर्तबगारी. आणि देश म्हणे देशाची प्रगती सुरू आहे. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं म्हणजे बेरोजगारी वाढलेली, लोकांना रोजगार नाही, शेतकऱ्याच्या हाताला काम नाही. आणि तुम्ही त्यांना मानसिक 5 किलो धान्य फुकट देऊन त्यांना तुमचे गुलाम करताय. आणि तुम्हाला हा देश तुमचा गुलाम झालेला आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण एकदा मुक्त झालो. 150 वर्ष आपण संघर्ष केला. तो स्वतंत्र भारत मोदीनं मागच्या 10 वर्षामध्ये पुन्हा एकदा
गुलाम करून टाकतो. आपण सगळे मोदीचे गुलाम आहोत. आपण सगळे त्या गौतम अडाणीचे गुलाम आहोत, अंबानीचे गुलाम आहोत. महिलांची अवस्था पहा ना. मी कालच सांगितलं, मोदी सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर 400 रुपयाला होता. आज 1100, 1200, 1400 पर्यंत गेला. तो मोदी सगळ्यांना साड्या वाटतो. त्या मतदारसंघात तरी साड्या वाटवल्या. ती मच्छरदाणी असते ना, तशा साड्या आम्ही मच्छरदाणी म्हणजे 500 रुपयाची साडी असते. 100 रुपयाची साडी देतात आणि 500 रुपये लावतात. तिथे सुद्धा पैसे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला ते लवकरच जाणून आहे. काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा. म्हणजे लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही. इतकंच मी आपल्याला सांगतो. आणि चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करून मताधिक्य मिळवून दिलं. या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे की आराम पाटलांकडे एक प्रामाणिक माणूस इथे उभायला असायला, ज्याची पाठीपोळी त्याच्यावरती कोणता कलंक नाही, जो घोटाळेबाज नाही यांच्यासाठी, अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि दूर प्राप्त केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.